12वीत शिकणारी मुलगी घरी परत न आल्यानं नातेवाईकांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली होती। पोलिसांनी तपास करून मुलीचा शोध घेऊन मुलीला मदत करणाऱ्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। मात्र संशयिताचे वकील भारत सोनुले यांनी या प्रकरणातील वास्तव न्यायालयासमोर मांडल्यानं संशयिताचा अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अल्पवयीन मुलगी इयत्ता 12वी मध्ये शिकणारी ही आपले घर सोडून निघून गेली होती। या संदर्भात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर मुलीचा शोध घेतल्यानंतर पोलिसांनी त्यामध्ये भारतीय न्याय संहिता 87 आणि पोक्सो 12 या कायद्याप्रमाणे कलम वाढ केली आणि यामध्ये आरोपी निष्पन्न केला। या आरोपीच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी मेहरबान विशेष न्यायाधीश जयसिंगपूर यांच्या कोर्टात मी आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाची सुनावणी पार होऊन दिनांक 21 रोजी माननीय न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे। सदर जामीन अर्जावर आदेश करताना मेहरबान कोर्टाने चांगला संदेश देणारा समाजाला हा आदेश पारित केलेला आहे आणि या संदेशामुळे ज्या अल्पवयीन मुली आपले घर सोडून अज्ञानाने, अविचाराने आणि प्रेम प्रकरणातून निघून जातात, अशावेळी त्यांचे प्रेम प्रकरण असलेल्या किंवा त्याच्या मित्राकडे जात असतात, त्या मुलाच्या नातेवाईकांनी त्या मुलीच्या संदर्भात कोणतीही बेकायदेशीर शारीरिक मानसिक छळाची वागणूक न देता तिला नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये स्वतःहून हजर केल्यास आपल्या जामीन अर्जाचा मेहरबान सक्षम न्यायालय सकारात्मक विचार करते, असा एक चांगला संदेश देणारा हा आदेश पारित झालेला आहे।